वचन ऐकत असताना आमच्या जीवनात बदल होऊ दे. वचन ऐकण्यामध्ये येणारी सगळी अडचणी येशूच्या नावात बांध करतो, बांधून टाकतो. आणि बापा प्रभू मिश्र फक्त ऐकणारे नव्हे तर त्याप्रमाणे वर्तन करणारे असं तो आम्हा प्रत्येकाला बनवच बनव. येशूच्या नावात आम्ही मागत आहोत आणि आमची तू प्रार्थना ऐकलेली आहेस म्हणून धन्यवाद देतो, आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणून जाईल. आमेन. आजचं वचन आहे, बी स्टिल अँड नो आय एम गॉड. शांत व्हा आणि जाणा की मीच परमेश्वर आहे. शांत व्हा आणि जाणा, ओळखा. जाणा म्हणजे ओळखा, मीच परमेश्वर आहे. यशायाचा 30वा अध्याय, यशाया याचा 30वा अध्याय 15 ते 20 वचन वाचणार आहोत आपण. कान देऊन ऐकणार ना? लक्ष देऊन ऐका. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. तरी तुम्ही तसे करेना. आम्हाला देव सांगतो, तरी देखील काय काय वेळेला आम्ही ते ऐकत नाही आणि तसं वागत नाही. तरी तुम्ही तसे करेना. तुम्ही म्हणाला नाही. कितीतरी वेळेला आम्ही असं करतो. आज देवाचं वचन बोललंय तरी आम्ही म्हणतो नाही. तुम्ही म्हणाला नाही. आम्ही घोड्यावरून पळून जाऊ. घोड्याची ताकद, घोड्याचं सामर्थ्य धर जातो. आम्ही आमचे प्रयत्न करू. आम्ही घोड्यावरून पळून जाऊ म्हणून तुम्हाच पळावे लागेल. मग जर तुम्हाला पळायचंय म्हणताना तुमच्या ताकदीनं करायचं ना, करा परमेश्वर म्हणतो. मग तुम्हाला घोड्यावरून पळावे लागेल. तुम्ही म्हणाला आम्ही चप्पल घोड्यावरून बसू म्हणून तुमचा पाठलाग करणारे चप्पल बनतील. एकाच्या धमकीने तुमचे 1000 पळतील. 5च्या धमकीने तुम्ही स्वतः पळाल. डोंगर माथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभासारखे, टेकडेवरील ध्वजासारखे तुम्हीच तेवढे शेष राहाल, बाकी राहाल. यामुळे परमेश्वर तुम्हास प्रसन्न होण्यास विलंब लावे. देव आम्हाला आशीर्वाद द्यायला वेळ लावतो, विलंब लावतो. काय करतो पास्टर? अहो कधी उत्तर मिळायचं? प्रार्थना करते, उत्तरच मिळत नाही. त्याचं उदाहरण, त्याचं कारण सांगितलेलं आहे. त्यामुळे परमेश्वर तुम्हाला प्रसन्न होण्यास विलंब लावेल. तुम्हावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे. जे त्याची वाट पाहतात ते धन्य. जे त्याची वाट पाहतात ते धन्य. सियोनेत यरुशलेमेत लोकांची वस्ती राहील. तू इतपर कधी शोक करणार नाही. केव्हा? ज्या वेळेला मी त्याची वाट पाहते त्यावेळेला हे दिलंय. थांबते, शांत राहते त्यावेळेला. बघा, सियोनेत यरुशलेमेत लोकांची वस्ती राहील. तू इतपर शोक करणार नाहीस. तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुझवर कृपा करेलच. तो ऐकताच तो तुझ्यावर पावेल. प्रभू तुम्हास भाकरीची टंचाई, पाण्याची कमताई करेल. यापुढे तुझे शिक्षक दृष्ट्या राहणार नाही. तुझ्या डोळ्यांना मात्र तुझे शिक्षक दिसतील. परत पुढचं तोच अध्याय, यशायाचा 30वा अध्याय, पण पुढची वचन डायरेक्ट घेत आहोत आपण 23 ते 26. तू भूमीत आपले बी पेरशील. जर तू देवाचं ऐकलं तर, शांत राहिलं तर, त्याची वाट पाहिली तर. तू भूमीत आपले बी पेरशील, त्यावर तो पाऊस पाडेल. भूमी पीक देईल. ते अन्न रसभरीत व सत्वभर पूर्ण असेल. त्या काही तुझी गुरे ढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील. शेतात राबणारे बैल व श्वान, गाढव यास दांताळ्याने उफणलेल्या व सुपाने पाखडलेल्या धान्याचे आंबवन खावयास मिळेल. मोठ्या कत्रीच्या दिवशी बुरुज पाडतील. तेव्हा उंच डोंगरावर व प्रत्येक डोंगरावर झरे व ओहोळ निर्माण होतील. त्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाय बांधेल. त्यांच्या प्रहार म्हणजे घाव केलेल्या प्रहाराच्या जखमा बऱ्या करील. त्या दिवशी चंद्रमा सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश 7 दिवसांच्या प्रकाशा एवढा 7 पट होईल. बघा, आता संकट येतात. कुणावर येत नाही? सगळ्यांवर संकट येतात. कधी कधी अचानक संकट येतात. लक्षात घ्या, मोठी मोठी संकट येतात.
कधी रोजची संकट चालूच असतात. रोज एक नाही, दोन ना दोन, रोजचं काही ना काहीतरी चालूच असतं. एक संकट संपलं की दुसरं संकट येतं. कधी कधी चारी बाजूनी संकट येतात. संकटांची रांग संपतच नाही. प्रत्येक वेळेला एक गेलं की दुसरं आलं, दुसरं गेलं की तिसरं आलं, चालूच राहतं. आमच्या मनाच्या विरुद्ध घडणाऱ्या घटना, आमच्या आनंदाच्या, आमच्या शांतीच्या विरुद्ध घटना ज्या घडतात त्या आम्हाला दुःख देतात. ती म्हणजे आमच्यासाठी असणारी संकट आहे. जे प्रत्येक गोष्ट आमच्या मनाच्या विरुद्ध, आम्हाला नको पाहिजे, आम्हाला त्या गोष्टीची भीती आहे तरी ती आमच्या जीवनात घडते, ते आमची संकट आहेत. आम्ही त्यांना काय म्हणतो? संकट आहेत. दुःख, निराशा, आजार, भांडणं, डिवोर्स प्रकरण, त्याच्यानंतर कर्ज, घराचं व्याज जाणं, घराचा बँकेचे लोक येऊन तगादा लावणं, त्रास देणं, नोकरी निघून जाणं, त्याच्यानंतर शेतात उत्पन्न न येणं, बिझनेस निघून जाणं, घर विकावं लागणं, शेती विकावी लागणं, लेकरांचा अचानक तरुण पोराचा देहांत होणं, अचानक आई वडील गमावणं, घरामध्ये भांडणं होणं, नवरा बायकोचे डिवोर्स प्रकरण होणं, पोरांना दारूचा नाद लागणं, नवऱ्याचा दारू पिऊन मारणं, अनेक संकट, शेजारच्यांची भांडणं, पॉलिटिकल लोकांचा त्रास, पोलीस लोकांचा, गुंड लोकांचा होणारा त्रास, अनेक मोठमोठी संकट येतात. कधी कॅन्सर घरामध्ये आलाय जवळच्या व्यक्तीला, कुटुंबातच कधी हार्टचा प्रॉब्लेम आला, बीपी सुरू झालाय, शुगर सुरू झालाय, दवाखाना कंटिन्यू पाठीमागं लागलाय, कोरोना सारखे आजार आले, भूकंप झाला, किंवा मोठे मोठे काहीतरी वीज कोसळली, काहीतरी मोठे संकट, खूप पाऊस झाला, सगळं शेतच वाहून गेलं, घरच वाहून गेलं. सतत सतत काही ना काहीतरी संकट आहे. ज्याच्यावर आधार आहे तो नवराच मरण पावला, जिच्यावर सगळं घर चाललंय ती बायकोच मरण पावली आहे, लेकरं अनाथ झाले आहेत. अनेक संकट आपल्यावर येत राहतात, अनेक समस्या येत राहतात. पॅरालाइसचा अटॅकच कधी आलाय, लेकरं वृद्धाश्रमात आईबापांना टाकतात, आईबापांवर आलेलं संकट आहे. सांभाळत नाही, घरातून हाकलून देतात. कधी कधी आई वडील लेकरांना पैसा नाही, काहीच नाही म्हणून लेकरांना अनाथ आश्रमात टाकतात. ते लेकरांवर आलेले संकट आहे. म्हणजे हे संकट सतत आमच्या जीवनामध्ये येतात. मग या संकटाच्या वेळेला आम्ही कसे वागतो? ज्या वेळेला संकट येतात, अनेक बाजूनी संकट येतात, सतत आणि सतत संकट येतात. लेकरू नापास झालेलं आहे, वर्षभर पैकी भरलेली आहे, काही फायदा झालेला नाहीये. संकट जी येतात, कामच नाहीये, शेतीत उत्पन्न नाही, पैसाच लागत नाहीये, हार्टचा प्रॉब्लेम आलेला आहे, खूप दयनीय अवस्था, घरात सतत किरकिर, अशांती आहे, पैशाला टिकत नाहीये. अनेक समस्या आमच्या जीवनामध्ये येतात. आणि या समस्या जीवनामध्ये आल्यानंतर आमचं वर्तन कसं होतं, आम्ही कसे वागतो, त्यावेळेला आमचं वागणं काय असतं, आमचं रिॲक्शन काय होतं? आम्ही पॅनिक होतो, घाबरून जातो. आम्ही काही वेळेला मोठमोठ्याने रडतो, खूप दुःखी होतो. एखादी व्यक्ती गमावली, काही झालं, आम्ही वेड्यासारखे होतो. कधी कोर्टाचं मॅटर आलं, पोलिसांनी त्रास दिला कोणी, की याच्याकडे मदतीला धाव, त्याच्याकडे मदतीला धाव. आमच्यावर अन्याय केला की आम्ही अन्यायाने पेटून उठतो, चिडतो, भांडतो, वैतागतो. शेजारचे भांडायला लागले की आम्ही जाऊन भांडायला लागतो. पोलीस बोलायला लागले, आणखी लोक त्रास द्यायला लागले, आम्ही जाऊन त्यांना चिडतो आणि बोलतो, शिव्या देतो. आम्ही काहीतरी भांडणं करतो, मारामाऱ्या होतात. कधी कधी वाईट विचार येतात, वाईट बोलतो. कधी आम्ही सूड घ्यायला जातो, कधी आम्ही अगतिक होतो, हंबरडा फोडतो, स्वतःला मारून घेतो.
कधी कधी शेजारच्यांकडे मदतीला जातो, मग कधी नगरसेवकाकडे मदतीला जातो, कधी आम्ही पोलिसांकडे मदतीला जातो, कधी आम्ही मोठमोठ्या पॉलिटिकल लिडरांकडे मदतीला जातो. आम्ही याच्या इकडं धाव तिकडं धाव तिकडं धाव या पद्धतीने आम्ही करतो. डॉक्टर या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, या वैद्याकडे जा, त्या वैद्याकडे जा. काही जण वाईट मार्गाला जातात, जादूटोण्याकडे जातात. बाबा हे करेल, बाबा तो करेल, तो बाबा पोहोचलेला, इकडे जा तिकडे जा. अनेक गोष्टी नको त्या वाईट गोष्टी आम्ही करायला लागतो. ज्या वेळेला आमच्यावर संकट येतात, काही होऊ दे, काही पण होऊ दे, पण काही पण करेल मी, पण या संकटातून बाहेर येऊ दे, या समस्येतून बाहेर येऊ दे, या दुःखातून बाहेर येऊ दे, या पोरीचं चांगलं होऊ दे, या पोराचं चांगलं होऊ दे, नवरा याच्यातून बाहेर निघू दे, बायको याच्यातून सुटू दे. कसं ना कसं आपल्या प्रिय व्यक्तींना आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. प्रिय व्यक्तीला त्या आजारातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो, त्या संकटातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो, आमची घरातली परिस्थिती बदलवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आम्ही धावतो, प्रयत्न करतो, इकडे जातो तिकडे जातो, हे कर ते कर, अनेक करतो, अनेक गोष्टी आम्ही धडपड करतो, फक्त आनंद मिळवण्यासाठी, शांती मिळवण्यासाठी, परिस्थिती बदलवण्यासाठी. काही जण व्यसनाधीन होतात, नाही काही करता आलं, नाही काही जमलं तर व्यसनेच्या आधारी जातात. ह्याला शिव्या त्याला शिव्या, चोऱ्या करण्याच्या अधीन जातात, चोऱ्या करायला लागतात. पुरुष स्त्रिया वाईट कुकर्म करायला लागतात, वेगळा वाईट धंदा करायला लागतात. पोरी वाईट मार्गाला जातात, माणसं वाईट मार्गाला, पोरं वाईट मार्गाला जातात. अनेक आमचं वेगळं वर्तन होतं या समस्यांमध्ये, संकटामध्ये. परिस्थिती अशी आल्यानंतर नको त्या मार्गाने आम्ही जायला लागतो आणि सैतानाला तेच पाहिजे असतं. हे अशाच पद्धतीने कार्य केलेलं पाहिजे. हे त्याच्या मनासारखं होतं, कारण योहान्याचा 10:10 वचनात सांगितलं, सैतान खातपात करण्यासाठी आलेला आहे. त्याला परमेश्वरानं केलेलं कार्य, त्याचे लोक, त्याने निर्माण केलेले पुरुष आणि स्त्रिया यांना, पुत्र आणि कन्या, मानव पुत्र आणि कन्या यांना त्याला उद्ध्वस्त करायचंय, त्याचा नाश करायचा आहे. हे सैतानाला हवं आहे आणि म्हणून त्याला प्रचंड आनंद होतो. ज्या वेळेला ते अखंड तांडव करतात, ज्या वेळेला ते रडतात, ज्या वेळेला ते शोक करतात, त्यावेळेला तो आनंद करतो. त्याला हेच पाहिजे असतं. तो ते निराश होतात, अंबरडा फोडतात, छाती पिटून घेतात, त्यावेळेला त्याला ते पाहिजे असतं. ज्या वेळेला ते एकमेकांना मारतात, त्याला ते पाहिजे असतं. जे त्यावेळेला एकमेकांना शिव्या देतात, त्याला ते पाहिजे असतं. ज्या वेळेला ते वाईट धंदा करतात, त्याला ते पाहिजे असतं. ज्या वेळेला बायका वाईट मार्गाला जातात, त्याला ते पाहिजे असतं. ज्या वेळेला पुरुष व्यसनाधीन होतात, त्याला ते पाहिजे असतं. ज्या वेळेला ते मारामाऱ्या करतात, त्याला ते पाहिजे असतं. ज्या वेळेला ते एकमेकांवर कोर्ट केस करतात, त्याला ते पाहिजे असतं. सैतानाला, सैतान हेच करण्यासाठी आलेला आहे. आणि त्याचे सैतानी लोक जे असतात, जे सैतानाने चालवलेले, ते ह्याच गोष्टी करायला शिकवतात. आणि माणूस याच्यामध्ये गुरफटला आणि गुरफटला जातो. तटफूट निर्माण करणं, वैर निर्माण करणं, चिडचिड निर्माण करणं, निराशा निर्माण करणं, आत्महत्येला प्रवृत्त करणं, एकमेकांचा खून करण्यासाठी प्रवृत्त करणं, एकमेकांचा सूड घेण्यासाठी प्रवृत्त करणं, गर्व, अहंकार, राग, द्वेष, हे सगळ्या भावना तो निर्माण होऊ देतो संकटामध्ये. माझ्याबद्दल बोलला का? माझ्याबद्दल केलेस का तिला तसा? मला असं केलं का? मी कोण आहे माहितीये का? मी काय करू शकतो माहितीये का? मग मी ह्याला उद्ध्वस्त कर, त्याला उद्ध्वस्त कर, याचा सूड घे, त्याचा सूड घे. आणि तसे अहो तुमच्याबद्दल असे बोलले, अहो असं म्हटले, बघा ना तुम्ही किती मोठे आहात, अहो तुम्ही किती थोर आहात, आणि तुमच्याबद्दल असं बोलतात, तुमच्याबद्दल असं करतात. हे गर्विष्ठ, हे सैतानी लोक या गर्विष्ठ लोकांना, गर्वाने पेटलेल्या लोकांना, अजून सुडाने पेटलेल्या लोकांना अजून भडकवतात. कारण ते सैतानी लोक नाशासाठी असतात आणि ते त्या लोकांना, देवाच्या लोकांना नाशाकडे नेतात. आणि मग देवाचे लोक देवाच्या लोकांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. परमेश्वराने निर्माण केलेले लोक, परमेश्वरानेच निर्माण केलेल्या लोकांना उद्ध्वस्त करायला धावतात, त्यांचा नाश करायला धावतात. ही सैतानाची योजना आहे. त्याच्याच लोकांचा नाश करावा. त्याला येशू ख्रिस्ताला धरून द्यायला कोण होतं? त्याचाच शिष्य होतं यहूदा इस्करियोत. त्याच्या संगती 3.5 वर्ष चालला, त्याचे चमत्कार बघितले त्यानं. येशू ख्रिस्ताने त्याचे पाय धुतले. येशू ख्रिस्ताला माहिती होतं हा बंडखोरी करणार, सगळं माझ्या विरोधात जाणार आहे, मला धरून देणार, पेत्र मला नाकारणार.
त्याचेच लोक त्याच्यावर उलटले. ज्यांना त्याने बरं केलं, ज्यांच्यासाठी त्यानं सगळं केलं, तेच लोक त्याला धरून दिलं आणि म्हटलं बरब्बाला सोडा, खुण्याला सोडा, बलात्काराला सोडा, आणि या निष्पाप ज्याने आम्हाला मदत केली, ज्याने आम्हाला खाऊ घातलं, ज्याने आम्हाला बरं केलं, त्याला खुर्सावर द्या. कोण करतो हे सगळं? सैतान. लोकांमध्ये शिरून तो हे कार्य करतो. ज्या वेळेला आमच्यावर संकट येतात, आमच्यावर समस्या येतात, त्यावेळेला तो आम्हाला असं वागायला लावतो. एक कानफडात दिली की आपणही जातो, 2 कानफडात देतो. शिवी दिली की आपणही दुसरी शिवी देतो. देवाकडे धावण्याच्या आधी आम्ही व्यक्तीकडे धावतो. याकडे नगरसेवकाकडे जा, याच्याकडे जा, या अधिकाऱ्याकडे जा, त्या अधिकाऱ्याकडे जा, त्या अधिकाऱ्याकडे जा, आम्ही सगळेजण करतो. सैतानाला हेच पाहिजे. सैतान यासाठीच टपलेला असतो. आणि इर्माया 30, 15 आणि 20 मध्ये त्यानं आम्हाला स्पष्ट सांगितलंय काय? मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. मागे फिरणे आणि स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. पण तुम्ही तसे करेनात, तुम्ही करत नाही तसं. हे मी तुम्हाला सांगितलंय. शांत व्हा, शांत व्हा, मागे फिरा, विश्वास ठेवा, पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही काय म्हणतात? आम्ही घोड्यावरून पळू. घोडा ताकदीचा आमच्या स्वतःच्या बळानं पडू. आम्ही ह्याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ. अहो आमचा हा मोठा आहे अधिकारी, अहो आमचा तो मोठा आहे, अहो आम्ही ह्याला ओळखतो, आम्ही त्याला ओळखतो. सगळ्यांकडे आम्ही जाऊ. हा वैद्य चांगला, तो डॉक्टर चांगला, अहो हा नोकरी लावतो, अहो हा मदत करतो, ही मदत करते, ती मदत करते. सगळ्यांकडे मदतीसाठी आम्ही जातो. घोड्यावरून आम्ही जाऊ. चप्पळ घोड्यावरून बसू म्हणून परमेश्वर म्हणतो तुमचा पाठलाग करणारे देखील चप्पळ बनतील. का? कारण तुम्ही आज्ञेचं पालन केलं नाही. आज्ञा पालन न करणं पाप आहे. आज्ञा पालन काय सांगितलं त्यानं करायला? शांत व्हा, मागे फिरा, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. पण तुम्ही तसे करणार. त्याच्यामुळे एकाच्या धमकीनं 1000 पळतील, 5च्या धमकीने तुम्ही पळाल आणि तुम्ही थोडेच शिल्लक राहाल. देव वचन देतो, ते वचन पूर्ण करतो, पण ते करायला तो काय लावेल? विलंब लावेल. का विलंब लावतो? कारण तो म्हणतो शांत व्हा, शांत व्हा. ज्यावेळेला आम्ही शांत होत नाही, आम्ही आमचे प्रयत्न करतो, आम्ही घाबरून इकडे तिकडे पडतो आणि आम्ही स्वतः प्रयत्न करायला जावतो. आम्ही परमेश्वराकडे मागण्याच्या ऐवजी ज्यावेळेला आम्ही जगाकडे मागायला लागतो त्यावेळेला, आणि मग तो म्हणतो हे सगळं तुमच्या बाबतीत घडेल की तुमचे पाठलाग करणारे अधिक चपळ होतील, तुमचा आजार अधिक वाढेल, तुमचं कर्ज अधिक वाढेल, तुमच्या समस्या अधिक वाढतील, तुमचे प्रॉब्लेम अधिक वाढतील. अगं भाई, मी तर प्रयत्न करते, परिस्थितीचं बेकारच होत चालली. अहो त्यांचा आजार वाढतच चाललाय. किती दिवस झाले चालताच येत नाहीये, किती दिवस झाले बोलताच येत नाहीये, आजार वाढतच चाललाय. अहो कर्ज पिटतच नाही, अजून कर्ज वाढतच चाललंय. अहो त्याचं दारू पिणं वाढतच चाललंय. अहो त्याचं शिव्या देणं वाढतच चाललंय. अगं बाई, ती माहेरीच जाते, तिचं जाणं काही थांबतच नाही. संसारात काही लक्ष देईन अशीच झाली, सासूवर काही प्रेम करेन अशीच झाली. मग तिच्या आईला बोलव, तिच्या शेजारच्यांना बोलव, ज्यांनी मदस्ती केली त्यांना बोलव. अहो करा काहीतरी, सुधरवा तिला. तुम्हीच मध्यस्थी केली, तुमच्यामुळे आम्ही हे लग्न केलं. बघा ना, नांदेना ना नीट. अहो तो ऐकेना ना तिचं. अहो तो दुसऱ्याच गाईच्या नादी लागला. याला बोलव, त्याला बोलव, याला समजावून सांग, त्याला समजावून सांग. खूप काही गोष्टी आम्ही करतो. आम्ही या सगळे प्रयत्न करतो. देव काय सांगतो? शांत आणि परमेश्वराकडे पाहतो. पण आम्ही तसं नाही करत.
अहो तो आमच्यामध्येच आहे, आमची प्रत्येक समस्या त्याला माहिती आहे, आमचा प्रत्येक प्रॉब्लेम त्याला माहिती आहे. त्याचं वचन आहे हग्गाई याचा 2ऱ्या अध्यायामध्ये, माझ्या लेकरांना हात लावणं म्हणजे माझ्या बुबुळाला हात लावणं. सैतान ज्या वेळेला आजाराच्या द्वारे, कर्जाच्या द्वारे, समस्याच्या द्वारे, शत्रूच्या द्वारे ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या लेकरांना हात लावतो, त्यावेळेला तो येशू ख्रिस्ताला हात लावतो. याची जाणीव ठेवा, विश्वास ठेवा. तुम्ही अनमोल आहात त्याच्या दृष्टीने, तो तुमच्यामध्ये राहतो, तो तुम्हाला अभिवचन देतो. त्याचं वचन प्रत्येक सत्य आहे. तो बोलला म्हणजे बोलला. गणना 23:19 मध्ये सांगितलं, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते मी करतोच करतो. मग त्याने सांगितलेलं आहे तुम्हाला हात लावणं म्हणजे माझ्या बुबुळाला हात लावणं. अरे विश्वास ठेवा ना, मग शांत राहा ना, शांत राहा आणि परमेश्वराकडे फोकस करा. त्याची ताकद, त्याचं सामर्थ्य त्यानं तुम्हाला दिलेलं आहे. सर्व परिस्थितीमध्ये निरंतर प्रार्थना करा आणि उपकार स्तुतीचं आपलं मागणं परमेश्वराला द्या. उपकार स्तुती करा प्रत्येक परिस्थितीबद्दल, धन्यवाद करा प्रत्येक घावाबद्दल, प्रत्येक जखमेबद्दल, प्रत्येक दुःखाबद्दल आभार माना देवाचे, धन्यवाद करा आणि त्याला म्हणा हे सगळं बदलवायला तू समर्थ आहे. त्याला म्हणतात शांत राहणं. पण तुम्ही तसे करेनात. शांतता आणि श्रद्धा यात तुमचं सामर्थ्य आहे, पण तुम्ही तसं करत नाही. आता स्तोत्र संहिता 46:10 वचनात तो काय सांगतो, बी स्टिल अँड नो आय एम गॉड. शांत व्हा आणि जाणा मीच परमेश्वर आहे. फार सुंदर वचन आहे. माझी आई नेहमी म्हणायची, आणि मला ते जाणवायचं, ज्या वेळेला कोणती समस्या आली की तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असायचे आणि ती म्हणायची, शांत व्हा आणि जाणा मीच परमेश्वर आहे. सेनाधीश देव म्हणतो, आपण ते वचन वाचूया, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच परमेश्वर आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. माझा परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुमची समस्या कशी असू दे, तुमचे प्रॉब्लेम कसे असू दे, माझा महिमा तुमच्यामध्ये वाढेल. त्याच्या आधीच 46 स्तोत्र संहिता, त्याच्यातलं आपण हे 10वं वचन बघितलं. त्याच्या आधीची परिस्थिती काय आहे? 6वं वचन आहे, राष्ट्रे खवळली. राष्ट्रे म्हणजे मजबूत असणारे लोक, अधिकार असणारे लोक. राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्यांनी गर्जना केली तर पृथ्वी विरघळून गेली. स्तोत्र तेच 2रं वचन आणि 3रं वचन म्हटलंय, म्हणून पृथ्वी उलटी पालती झाली, पर्वत कोसळून सागर तळी बुडाले, सागराच्या लाटा गरजून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हादरले, तरी मी भिणार नाही. का? कारण 10वं वचन सांगतं. हे 2रं आणि 3रं वचन मी आता वाचलं. हे का म्हटलं? कारण 10व्या वचनात त्याला माहितीये देवानं काय म्हटलंय, शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझा महिमा वाढेल. कुणा शत्रूचा नाही, कोणत्या आजाराचा नाही, सैतानाचा नाही, फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताचा महिमा वाढेल. फक्त आणि फक्त येशू ख्रिस्ताचा महिमा वाढेल. परमेश्वराचा त्यानं स्पष्ट अभिवचन दिला, फक्त माझा महिमा वाढेल. खूप सुंदर त्यानं, म्हणजे आमची परिस्थिती कशी आहे, काय परिस्थिती दिलेली आहे, राष्ट्र खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली, पृथ्वी विरघळून गेली, तरी मी भिणार नाही. पृथ्वी उलटी पालटी झाली तरी मी भिणार नाही. म्हणजे आमच्या समस्या किती, आता संपलं, नोकरी गेली, आता संपलं, कर्जात गेलं घर, आता संपलं, पोरगावा दारूच्या नशेत लागला, आता संपलं, माझ्या लेकराचं पोराचे दोघांचा डिवोर्स झाला, आता संपलं, शिक्षण होत नाही, शिक्षण सोडून दिलंय त्याने, आता संपलं, सगळं काही होऊ शकत नाही, ऍक्सिडेंट झाला, हे झालंय, ते झालंय, सगळं काही संपलंय. आजारपण आलाय, कॅन्सर आलाय, संपलं, हार्ट अटॅक आलाय, संपलं रे, अरे संपलं, पॅरालाइज अटॅक आला, संपलं, सगळं खतम झालं.
आता काय होऊ शकत नाही. किती मोठ्या समस्या असू दे, पर्वत कोसळला, सागर तळी बुडाली, तरी मी भिणार नाही. माझ्या समस्या किती मोठ्या असल्या, माझे प्रॉब्लेम किती मोठे असले तरी मी भिणार नाही. व्यस्त किती भयंकर असली तरी मी भिणार नाही. जवळच्या व्यक्ती मला सोडून जात असल्या तरी मी भिणार नाही. साथ देणाऱ्या नवऱ्याने सोडून दिला मी भिणार नाही. साथ देणाऱ्या बायकोने सोडून दिला मी भिणार नाही. कारण माझा देव त्याच्या नियमानुसार माझ्यासाठी योग्य त्याच गोष्टी तो करेल. ते कोणी बदलू शकत नाही. स्तोत्र 46:11 वचनात सांगितलं, सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. याकोबाचा या सगळ्या समस्या असू द्या, या सगळ्या समस्यांमध्ये सगळे भयान परिस्थिती असेल, पण आमचा देव, याकोबाचा देव, आमचा देव माझ्या संगती आहे. तो जव्हा सबाओथ आहे, लॉर्ड ऑफ होस्ट, सैन्यांचा देव. लाखो करोडाने त्याचं सैन्य त्याच्या संगती देवदूतांचं आहे आणि तो माझ्या संगती, तो माझ्यामध्ये राहतो. आता आम्ही शांत केव्हा राहू? देवाने सांगितलं ही परिस्थिती भयान आहे, खूप भयान परिस्थिती आहे. सगळे आजार, सगळ्या समस्या, सगळे संकट आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही शांत केव्हा राहतो? केव्हा राहू शकतो आम्ही शांत? ज्या वेळेला आमचा विश्वास परमेश्वरावर आहे. सगळ्यात पहिलं आमचा विश्वास ज्या वेळेला परमेश्वरावर आहे त्याच वेळेला आम्ही शांत राहू शकतो. विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही. आणि विश्वासाची कृती परिस्थिती बदलवते आणि परमेश्वराचं कार्य पूर्णत्वास नेते. विश्वासाची कृती शांत राहणं काय, ते तर काहीच करताना दिसत नाही. होय, विश्वासाची कृती शांतपणे जाणं. मीच परमेश्वर आहे की तो माझा देव मला कधीच सोडणार नाही. माझा विश्वास आहे तो माझा परमेश्वर माझ्यामध्ये आहे. तो मला कधी टाकत नाही, कधी सोडत नाही. तो माझा तारणारा देव आहे. तो कधीच डुलकी घेत नाही, तो कधीच झोपत नाही. तो माझी प्रत्येक भावना जाणतो, माझा प्रत्येक विचार जाणतो. तो माझ्यामध्ये राहतो. तो माझं नग्न शरीर, माझे नग्न विचार त्याला ठाऊक आहे. त्याच्यापासून काहीच लपलेलं नाही. सगळं काही माझ्या परमेश्वराच्या समोर आहे. मी कुणाकडे पाहते? कोण माझ्याकडे पाहतो? कोण माझ्याबद्दल काय विचार करतं? कोण माझ्याबद्दल काय प्लॅन करतं? कोण माझ्या विरोधात कुणाला उभं करतो? कोण माझ्या विरोधात काय खोटा साक्षी निर्माण करतो? सगळं त्या परमेश्वराला ठाऊक आहे. तो सगळं सांगतो, तो सगळं पाहतो, त्याला सगळं माहिती आहे. कारण तो माझ्यामध्ये राहतो. हा विश्वास आमच्यात असला पाहिजे. जेव्हा निस्सी विजयाचा झेंडा तो माझ्यामध्ये आहे. जेव्हा शालोम, शांतीचा देव, प्रिन्स ऑफ पीस, शांतीचा राजकुमार, तो माझ्यामध्ये आहे. जेव्हा जाईला पुरवठा करणारा, प्रत्येक उत्तमातल्या उत्तम गोष्टी देणारा तो देव, तो माझ्यामध्ये राहतो. जो एलोहिम, तो देव ज्यानं जग निर्माण केलं, सगळी गॅलेक्सी आणि युनिवर्स निर्माण केले, आकाश आणि पृथ्वी आणि गिळंकृत करणारा तो सागर, महाभयंकर शक्तिशाली सागर आणि पर्वत त्याने निर्माण केले, तो निर्माण करणारा देव माझ्यात राहतो. प्रत्येक क्षणाला एक क्षण देखील तो मला सोडत नाही. हा माझा विश्वास असला पाहिजे. जो आरोग्य देणारा देव, त्याला बसलेल्या फटक्याने, ज्याच्या रक्ताच्या द्वारे, ज्याच्या नावामध्ये आरोग्य मिळतं, लंगडे चालतात, आंधळे बघतात, बहिरे ऐकतात, कॅन्सर बरे होतात, तो देव जेव्हा राहत तो माझ्यामध्ये राहतो. हा माझा विश्वास असला पाहिजे. जेव्हा रोही, माझा मेंढपाळ येशू ख्रिस्त, तो माझ्यामध्ये राहतो. हा जर माझा मेंढपाळ, आय एम हु आय एम, मी तो मी आहे असा म्हणणारा तो परमेश्वर, शक्तिशाली देव, अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो माझ्यामध्ये राहतो. हा जर माझ्यामध्ये विश्वास आहे, तो माझ्यावर प्रेम करतो, त्यानं स्वतःला माझ्यासाठी दिलं, तो मला कधीच सोडत नाही, तो परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. हा माझा विश्वास ज्या वेळेला आहे त्याच वेळेला मी शांत राहतो. त्याच वेळेला मी घाबरणार नाही, मी रिॲक्ट होणार नाही, मी जाऊन भांडणार नाही, मी जाऊन जाब विचारणार नाही. कारण माझं युद्ध लढणारा कोण आहे? परमेश्वर आहे.
तो नियमानुसार त्याच्या वचनानुसार माझं युद्ध लढेल. कारण तो सार्वभौम सर्व जगावर ज्याची सत्ता आहे तो परमेश्वर माझ्यामध्ये आहे. तो मला कधीच सोडत नाही, कधीच सोडत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचा हा विश्वास आहे तो शांत राहतो. आता दुसरा कोण शांत राहतो? अजून ज्याचा परमेश्वरा सांगती जिव्हाळ्याचा नातेसंबंध आहे, इंटिमेट रिलेशनशिप आहे. माझा देव माझ्यावर प्रेम करतो, मी त्याची वधू आहे, तो माझ्यावर प्रेम करतो, तो माझा बाप आहे, तो माझा प्रियकर आहे, तो माझा दोस्त आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझा डॉक्टर आहे, तो माझा परमेश्वर मला आरोग्य देणारा आहे, तो माझा आहे, माझा मेंढपाळ. मला काही उणे पडणार नाही. तो माझा मेंढपाळ आहे. 23वे स्तोत्र आम्ही म्हणतो तो माझा मेंढपाळ आहे. ज्यावेळेला तो माझा आहे ही जाणीव, ही भावना मला निर्माण होते. अरे तो माझा आहे, मला एक क्षण देखील सोडणार नाही. माझा नवरा आहे, तो माझ्यावर खूप प्रेम करतो, माझ्यासाठी वाटेल ते करल. ही भावना कशी आहे? विश्वास. कारण त्या नवऱ्यासाठी माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. झाली माझ्याकडून चूक, बोलण्यात चुकले मी, पण माझा नवरा माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो. तो नाही मला सोडणार, तो माझ्यावर प्रेम करतो. मी त्याला ओळखते, अहो त्याला माझी प्रत्येक क्षणाला आठवण आहे. हे केव्हा म्हणतो आम्ही? ज्या वेळेला त्या नवऱ्यासंगती आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. तो आम्हाला ओळखतो आणि आम्ही त्याला ओळखतो. त्याला ज्या वेळेला मी ओळखते त्या माझ्या नवऱ्याला, त्याच वेळेला मी विश्वासाने हे बोलू शकते. मी शांत राहील, मी काही करणार नाही, मी शांत राहील. अहो शेजारचे काही करू दे, आमचे हे आले ना ते सगळं बघून घेतील, मला काही करायची गरज नाही. अहो तुमची एवढी फी भरायची, हे भरायचंय, तुमच्याकडे तर पैसे नाही, काही नाही, कर्ज आहे सगळं. हे आलेत ना ते सगळं बघतील, ते बरोबर करतील. भले तिला माहिती आहे नवऱ्याच्या खिशात दमडी नाही, पण तिचा विश्वास आहे माझा नवरा माझं हे गोष्ट करलच. कारण ती त्याला जाणते तो तिच्यावर किती प्रेम करतो. लक्षात आलं? मग मी माझ्या परमेश्वराला, जो जिवंत माझा मेंढपाळ आहे, त्याला मी जाणलं पाहिजे. त्याच्यासाठी माझा जिव्हाळ्याचा संबंध असेल, मी सतत त्याची वचन ऐकत असेल, तो कसं वचन देतो आणि तो कसं पूर्ण करतो, त्या लोकांच्या साक्षी मी ऐकत असेल, त्याच्या जीवनात असं कार्य केलं, त्याच्या जीवनात हे कार्य केलं, त्याच्या जीवनात हे कार्य केलं, ह्या सगळ्या साक्षी ज्यावेळेला मी ऐकते, आणि तोच देव, तोच परमेश्वर माझा देव आहे, तो माझ्यात कार्य करतो, तो तर माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो. माझा जिव्हाळ्याचा संबंध त्याच्या संगती ज्या वेळेला असतो त्यावेळेला मी शांत बनतो. तो बघून घे, तो करून घे. भांडायला आले शेजारी, मी त्यांना उत्तर देणार नाही. मी प्रार्थना करेन, माझा देव बघा कसा उलटा पालटा करतो त्यांना. माझे शत्रू माझ्या विरोधात कार्य करतात का, माझ्या विरोधात खोट्या नाट्या गोष्टी करतात का, मला काही येणार नाही. मी जाऊन त्यांना उत्तर देणार नाही, मी त्यांना भांडणार नाही. कोण करेल? माझा देव, सेनाधीश परमेश्वर, सर्वज्ञ परमेश्वर, सगळी पृथ्वी उलटी पालटी करणारा तो देव माझ्या संगती, तो माझं युद्ध लढतो, तो माझ्या शत्रूला त्यांचं रक्तवास खावास लावतो, तो माझ्यामध्ये राहतो. तो पाहून घे. हे ज्या वेळेला जिव्हाळ्याचा संबंध आमचा परमेश्वरा संगती आहे, त्याच वेळेला आम्ही शांत राहतो. कारण त्याने आम्हाला भयाचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. तो म्हटला भिऊ नकोस, तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्या सांगते. कारण त्यानं मला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे आणि त्यानं मला अभिवचन दिलेलं आहे, मी तुला कदापि सोडणार नाही, मी तुला कधीच पडू देणार नाही, मी तुला कधीच लज्जित होऊ देणार नाही. तुझ्या वृद्धात 46 मध्ये सांगितलं, तुझ्या वृद्धत्वात तुझे केस पिकले तरी मी तुला सोडणार नाही, तुझी शक्ती क्षीण झाली तरी मी तुला कधीच टाकणार नाही. तो अभिवचन देणारा देव, तो अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. तो कदापि सोडत नाही. लक्षात घ्या,
समस्यातून तर जावंच लागणार आहे, संकट तर येतच राहणार आहे, पण ते संकट तुमच्यावर कदापि विजयी होणार नाही, तर तुम्हीच विजयी व्हाल. उदाहरण बघा, दाविदावर परमेश्वर खूप प्रेम करत होता, त्याच्या मनात जोगा होता, पण शाऊल त्याच्या पाठीमाग हात धुवून लागलेला होता. गल्लाथाचा सामना त्याला करावाच लागला. बलिष्ठी होता तो, बलिष्ठ होता, बलिष्ठी, उंच धडक होता, मजबूत राक्षसी होता. एवढा पोरगा दावीद होता, त्याचा सामना त्याने केला विश्वासानं बोलून. सामना तर त्याला करावाच लागला. युद्ध कोण लढला? परमेश्वर लढला. विजय कुणाला मिळाला? दाविदाला, पोरक्या छोट्याशा पोराला मिळाला, बुराक्याला. शाऊल त्याच्या पाठीमागे लागला, मजबूत राजा होता इस्रायलचा, कंटिन्यू त्याच्या मागे लागलेला होता त्याला मारून टाकावयास. पण शेवटी दावीद विजयी झाला, पण समस्याला तोंड द्यावं लागलं. इकडं पळणं तिकडं पळणं झालं, परंतु प्रत्येक गोष्टीत विजय कुणाला दिला? दाविदाला दिला. कारण दाविदाचा फोकस कुणावर होता? विश्वास कुणावर होता? परमेश्वरावर होता. दाविदाच्या हातात 2 वेळेला शाऊलाला दिलं, पण देवाचा अभिषिक्त दास अधिकारी म्हणून त्याने त्याचा खात्मा केला नाही, त्याला क्षमा केली, त्याला नष्ट केलं नाही, त्याला खतम केलं नाही, तर त्याला क्षमा केली. क्षमा केल्यानंतरही तो शाऊल पाठीमागे लागला. आमच्या शत्रूला आम्ही क्षमा केल्यानंतर शत्रू अजून पेटून आम्हाला नष्ट करायला बघतो, म्हणून त्या शत्रूच्या पाठीमागे लागून त्याला तुम्ही नष्ट करणार नाही, तर ते परमेश्वर युद्ध लढेल. म्हणून परमेश्वरावर सांगून शांत राहा, शांत राहा. लक्षात घ्या, अबशालोम दाविदाचा मुलगा होता, स्वतःचाच पोरगा त्याच्या विरोधात उठला, बंडखोरी केली. दाविदाला सामोरं जावं लागलं, पण दाविदाचा भरोसा कोण होता? येशू ख्रिस्त होता. तो त्याच्यावर भरोसा ठेवून होता. त्यानं त्या अबशालोमाला जाऊन विचारलं नाही, तू का माझ्या विरोधात चाललाय? तू माझ्या पुढचं पोरगा, मी तुझ्यावर दया केली, प्रेम केलंय, तू काय हे करतो? नाही विचारलं. त्याने भरोसा परमेश्वरावर ठेवला आणि तो शांत राहिला, पण त्याला तोंड द्यावं लागलं, समस्यातून जावं लागलं, पण विजय दाविदालाच मिळाला. शद्रक, मेशक, अबेदनगो यांना सिंहांच्या गुहेत टाकण्यात आलं. जे अतिशय भुकेले सिंह होते त्यांच्या गुहेत टाकलं, त्यांना गुहेतून जावं लागलं. भयानक वाटणारे त्या गुहेत, भयानक वाटणारे ते सिंह, भुकेले सिंह, गर्जना करणारे त्यांच्या समोर कंटिन्यू होते. त्यांच्यासाठी थांबावंच लागलं. आता शांत बसले, नंतर उठले, पटकन एका वचक्यात खतम केलं तर नाही. शांत फोकस परमेश्वरावर होता. संकट समोर दिसत होतं, त्या संकटाच्या समोर त्यांना थांबावं लागलं. त्या सिंहापासून त्यांना पळून जाता आलं नाही. शेवटी राजाने त्यांना बाहेर काढलं. त्या सिंहाने शेवटपर्यंत त्यांना खाल्लं नाही. परमेश्वराने त्यांना वाचवलं, राजाचं मन बदलवलं. तो चमत्कार दाखवला की भुकेले सिंह देखील शांत बसतात. एलियाला दुष्काळाला तोंड द्यावं लागलं, दुष्काळातून तो गेला, भुकेल्या पोटी झोपावं लागलं, ओहळ आटला गेला, समस्यांना तोंड द्यावं लागलं. कारण खारदार कावळ्याचा गुणधर्म बदलून गरम निखाऱ्यावरची भाकर त्या कावळ्याच्या द्वारे परमेश्वराने त्याला पुरवली. कसा तो पुरवठा मंत्री आहे, कसा तो काळजी घेतो, कसा तो झरा त्याच्यासाठी निर्माण करतो, त्याला दाखवलं. विधवा जिच्याकडे एवढंच अन्न आहे ती देखील त्याच्यासाठी कशी भाकरी देते हे त्याला दाखवून दिलं. मोशे, त्याला फारोच्या समोर उभं राहावं लागलं, इतक्या मजबूत राजाच्या समोर, माझ्या लोकांना मोकळं कर, त्यांना जाऊ दे, गुलामगिरीतून बाहेर कर, हे सांगण्यासाठी त्याला जावं लागलं. 10 पिढ्या होईपर्यंत त्या माणसाने, त्या फारोने त्यांना सोडलं नाही. प्रत्येक वेळेला त्या समस्यांना तो तोंड देत होता, पण विजय मोशेलाच दिला, इस्रायल लोकांनाच दिला. शेवटी ते सगळं सैन्य समुद्रात गडप झालं. हे होऊ दिलं परमेश्वरानं, सगळ्यांना बघू दिलं. काय त्रास दिला जातो त्या मोशेला आणि इस्रायल लोकांना हे पाहू दिलं. त्यांची नाचक्की होऊ दिली, त्यांना पळावं लागलं, होऊ दिलं. विजय शेवटी कुणाला? ज्याच्यावर फोकस केला त्या परमेश्वराने मोशेला आणि इस्रायल लोकांनाच दिला. लक्षात घ्या, दानिएलाला अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं.
त्या अग्नीच्या भट्टीत त्याला थांबावं लागलं. तो अग्नी त्याला जाळू शकला नाही. 7 पटीनं भट्टी पेटवण्यात आली. पण त्यांना परमेश्वर त्यांच्या संगती देवाचा दूत फिरत होता. 5वा शद्रक मेशक अबेदnego आणि दानिएल यांच्या संगती 5वा परमेश्वर त्यांच्या संगती फिरत होता. तो अग्नी त्यांना जाळून टाकू शकला नाही. भट्टीत टाकणारे जळून मेले. माझ्या प्रियांनो, समस्यातून संकटातून तुम्हाला जावं लागणार आहे. पण ते संकट, ते समस्या तुम्हाला संपवू शकणार नाही. तर तुम्हाला अधिक उच्च स्थानावर ठेवेल आणि परमेश्वरामध्ये तुम्हाला अधिक वाढवेल आणि अधिक सुबत्ता, अधिक सामर्थ्य, अधिक प्रॉस्पेरिटी परमेश्वर तुम्हाला प्राप्त करून देईल. फक्त तुमचा फोकस, तुमची नजर आपला देव परमेश्वर येशू ख्रिस्त याच्यावर ठेवा आणि विश्वास ठेवा. तुम्ही त्याच्या दृष्टीने अनमोल आहात. विश्वास ठेवा, त्याच्या संगती जवळीक करा. पहा, परमेश्वर तुम्हाला कदापि आणि कदापि सोडणार नाही. कारण त्याचं वचन काय दिलं त्यानं? स्तोत्रसंहिता 46 10व्या वचनात त्यानं काय सांगितलंय? शांत व्हा आणि जाणा, मीच परमेश्वर आहे. आणि परमेश्वराचा महिमा राष्ट्रांमध्ये वाढेल. परमेश्वराचा महिमा पृथ्वीवर वाढेल. यशायाचा 30वा अध्याय आपण वाचलेला होता. त्याचं 22 आणि 26 वचन बघा. तू भूमीत आपले बीज पेरशील. ज्या वेळेला तुम्ही शांत राहता, ज्या वेळेला तुम्ही परमेश्वराची वाट पाहता, ज्या वेळेला तुम्ही आहे त्या परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद करतात, टाळ्या वाजून नाचून परमेश्वराचं स्तवन करतात आणि कबूल करतात मुखाने की माझा देव माझं युद्ध लढेल, माझा देव आरोग्य देईल, माझा देव माझी परिस्थिती बदलेल, माझा देव उच्च शिक्षण देईल, माझा देव दारू सोडेल, माझा देव प्रॉब्लेम मधून समस्या बाहेर काढेल. हे ज्या वेळेला तुम्ही बोलता आनंदाने, टाळ्या वाजून, नाचून गाऊन त्याचं स्तवन करता दुःखाच्या आणि संकटाच्या समस्यामध्ये, त्यावेळेला तो काय करतो बघा. यशायाचा 30वा अध्याय 23-26. तू भूमीत आपले बी पेरशील, त्यावर तो पाऊस पाडेल, भूमी पीक देईल, ते अन्न रसरशीत व सत्वपूर्ण असेल. त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चळतील. शेतात राबणारे बैल, श्वान, गाढव यास दामताळ्यानं उपणलेल्या व सुपाने पाखडलेल्या धान्याचे आंबवन खावयास मिळेल. असं आंबवन कुणाला दिलं जातं? हाय रिच असणारे जे जमीनदार ते आपल्या जनावरांना देतात. जे जनावर याच्यासाठी वापरले जातात, कुस्त्यांसाठी, आणि जे जनावर मोठमोठ्या कामासाठी वापरले जातात, शर्यतीसाठी वापरले जातात, त्यांच्यासाठी असं दिलं जातं उत्तमातलं उत्तम. तर ते तुमच्या जनावरांसाठी दिले म्हणजे इतकी तुमची प्रॉस्पेरिटी तो करेल, इतकं तो तुम्हाला सुबकता देईल, एवढा प्रॉस्पेरिटी तो तुम्हाला प्राप्त देईल. त्या दिवशी तुमचे बुरुज, त्या दिवशी कतलीच्या दिवशी बुरुज पाडतील. तेव्हा लोक उंच डोंगरावर, प्रत्येक उंच स्थानावर झरे व ओहोळ वाहतील. जिथे पाणी नाही, जिथे काहीच मिळू शकत नाही, जिथे काहीच निर्माण होऊ शकत नाही, खडक आहेत, जो माणूस अतिशय कठोर मनाचा आहे त्या माणसाला देखील परमेश्वर पाझर फोडेल. त्या लोकांना तुमच्यासाठी पाझर फोडेल. ते लोक तुमच्यासाठी बदलतील. ती परिस्थिती तुमच्यासाठी बदलेल. तो समय बदलवणारा, मनुष्य बदलवणारा, परिस्थिती बदलवणारा देव आहे. त्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधेल. ज्या जखमा झाल्या, ज्या वेदना झाल्या, जे दुःख झालं, जे अपमान झालं, जी निराशा आली, त्या सगळं निघून जाईल आणि परमेश्वर त्या दिवशी तुम्हाला आनंद देईल, सन्मान प्राप्त करून देईल. आणि तो तुमचा काय सांगितलं? चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाशात 7 दिवसाच्या प्रकाशासारखा होईल. कारण तो तुमचं युद्ध लढेल, तो तुमच्या ठाई त्याचं गौरव प्रकट करेल, तो तुमच्या प्रत्येक समस्येत तुम्हाला विजय देईल, तो तुमच्या प्रत्येक समस्येमधून तुम्हाला बाहेर काढेल आणि तो तुमच्या दुःखाचं रूपांतर तो आनंदात करेल. तो तुमचा शोक बदलवेल आणि तो म्हणतो इथपर आतापर्यंत तू कदापि शोक करणार नाहीस. हा वचन कायम लक्षात ठेवा आणि प्रत्येक वेळेला बोला, इथपर मी आता कधी शोक करणार नाही. कारण येशू ख्रिस्ताने मला वचन दिलेलं आहे, आता मी शोक करणार नाही, आता मी आनंद करेल. कारण माझा देव आनंद देणारा देव आहे, तो परिस्थिती बदलवणारा देव आहे. लक्षात घ्या. आईकडे भुकेल्या पोटी गेला, खूप प्रेम करणारी आई आहे, जीव लावणारी आई आहे, आणि तिच्याकडे जेवण मागितलं, तिने मस्त बिर्याणी केलेली आहे, वास सुटलाय, ती तुमच्या हातावर दगड देणार नाही, की साप देणार नाही. ती आई आहे, ती गरम गरम जेवण तुमच्यासाठी वाढेल. तो तुमचा देव आहे. हजारो लाखो आयांना निर्माण करणारा, मायवार साजरा करणारा आहात तुम्ही, लाखो आयांना निर्माण करणारा तो देव तुमचा परमेश्वर आहे.
तो तुम्हाला कदापि सोडणार नाही. तो तुम्हाला उत्तमातलं उत्तम दे, कारण त्याच्या दृष्टीने तुम्ही अनमोल आहात. 43 वचन. कदापि विसरू नका, कदापि विसरू नका. सैतान तुम्हाला म्हणे परमेश्वराच्या दृष्टीने तू अनमोल नाही, तू हे केलं, तू ते केलं, तू ते केलं. काही खोटे नाटे आरोप तुमच्यावर सैतान लावेल. सैतानाला येशूच्या नावात धमकवा, धमकवा त्याला. देवाचं वचन सांगतं येशूच्या नावात त्याला धमकवा. चल चालता निघून जा, कारण माझ्या देवानं माझ्यावर कृपा केलेली आहे. मी त्याच्या दृष्टीने अनमोल आहे आणि तो माझ्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी, उत्तमातल्या उत्तम लोक, उत्तमातलं उत्तम स्थान, उत्तमातले उत्तम परिस्थिती माझ्यासाठी देणार आहे. हे बोला, जे तुम्ही बोलाल ते तुमच्या जीवनात घडेल. आपण गुडघ्यावर येऊया. ज्यांना गुडघ्यावर येता येईल त्यांनी गुडघ्यावर या. आपले हात वरती करा आणि परमेश्वराला म्हणा, तू माझा भरोसा आहे, तू माझा विश्वास आहे, तू माझी परिस्थिती बदलणारा देव आहे, मला आरोग्य देणारा देव आहे, मला शांती देणारा देव आहे, मला आनंद देणारा देव आहे. माझी घराची परिस्थिती, माझ्या कुटुंबाची परिस्थिती, माझ्या लोकांची परिस्थिती, माझ्या चर्चची परिस्थिती बदलवणारा तू परमेश्वर आहेस. मला तू उच्च स्थानावर प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. मी भरोसा तुझ्यावर ठेवला, मी कदापि लज्जित पंचित होणार नाही. कारण देवाचं वचन आहे, जे त्याच्याकडे पाहतात ते कदापि 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 लज्जित आणि पंचित होत नाही. कधीच नाही माझ्या प्रियानं, तुम्ही कदापि लज्जित पंचित होणार नाही. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. त्याच्याकडे बघा, त्याला वचन द्या. आपले डोळे बंद करा आणि त्याला म्हणा, मी तुझ्यावर भरोसा ठेवलाय येशू. आज तू माझी भेट घेतलेली आहे, आज तू माझ्याशी बोललेला आहे. आमेन, आमेन. मुश्किल समय यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही मेरा साथी रहेगा तू सदा. करुणा प्रदाई तेरी आमेन, आमेन. सुधारेगी मुझ पर. हालेलुया. तुम विश्वास योग्य हो. आमेन, आमेन. देखूंगा मनापासून विश्वासानं म्हणे. जीवन नया है आमेन, आमेन. नाम देकर पुकारा मुझे, जीवन नया है दिया. भूत से बचाया तूने, जीवन नया है दिया. नाम देकर पुकारा मुझे, महिमा से मुझको कर दिया. करुणा भराई आमेन, आमेन, आमेन. सुधार होगी आमेन. यस लॉर्ड. तेरे विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर. मैं हाथ उठाकर गाऊंगा. आमेन, आमेन. हालेलुया. आमेन, आमेन. मैं हाथ उठाकर गाऊंगा. यीशु तेरा
Amen. Hallelujah. Amen. Hallelujah. Amen. Hallelujah. Amen. 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 Hallelujah. Hallelujah. आज तो देव परमेश्वर यीशु ख्रिस्त तुम्हाला म्हणत आहे, Be still and know I am God. शांत व्हा आणि जरा मीच परमेश्वर. मीच परमेश्वर. तुमची परिस्थिती कशी असू दे, कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जात असाल, कोणत्याही समस्येतून जात असाल, कसे अश्रू गाळत असाल, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, परमेश्वर घाबरू नको, भिवू नको. मी तुझ्या संगती आहे, मी तुझे अश्रू पुसेन. जे मार्ग बंद आहे ते उघडणारा मी देव तुझ्या संगती. यशा 45 मध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रांज दार उघडणारा, पितळी दरवाजे उघडणारा तो देव तुमच्या संगती आहे. क्रिकेट वेज स्ट्रेट करणारा, उंच सकल असणारा, सपाट करणारा तो देव तुमच्या संगती आहे. त्यानं दार उघडल्यानंतर ते कोणी बंद करू शकत नाही, त्यानं बंद केल्यानंतर कोणी उघडूच शकत नाही. स्तोत्रसंहिता 115 मध्ये म्हटलंय, तू हे का करतो म्हणून तुला कोणीच विचारू शकत नाही. त्याला जे हवं ते तो करतोच करतो. आणि तो जिवंत देव जे बोलतो ते तो तुमच्या जीवनात पूर्णत्वास नेईलच. माझ्या प्रियांनो, परिस्थिती कशी असू द्या, तो देव तुम्हाला सोडत नाही, तो सोडणार ना कधीच. परमेश्वरापासून, येशू ख्रिस्तापासून तुम्हाला विभक्त कोणीच करू शकत नाही, कोणीच नाही. ना देवदूत, ना तुमची परिस्थिती, ना सैतान, ना संकट, ना रोग आजार, ना तुमची बदनामी, ना कोर्ट कचरा, ना तर ऍक्सिडेंट, ना तर मृत्यू. कोणीच तुम्हाला परमेश्वर येशू ख्रिस्तापासून विभक्त करू शकत नाही. हालेलुया. जीसस. Oh, Yanaraba. Oh, Jawarafa. Jawashalom. Jawanisi. Adonai, your Lord. Lion of Judah, El Elohim. You are great, oh God. Your miracle is so great, oh Lord. We praise you, Lord. Thank you, Lord.
येशू ख्रिस्त आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या लोकांची भेट तू घेतलेली आहे, तुझ्या लोकांसाठी तू बोललेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, तुझा धन्यवाद देतो. आणि जे जे या परिस्थितीतून जात आहे त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर काढून विजय तू देत आहेस म्हणून धन्यवाद देतो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आम्ही तुझा विजय डिक्लेअर करत आहोत, आरोग्य डिक्लेअर करत आहोत, प्रॉस्पेरिटी डिक्लेअर करत आहोत, सुटका डिक्लेअर करत आहोत, आनंद डिक्लेअर करत आहोत. येशूच्या नावात, येशूच्या नावामध्ये. आणि त्यांचा सर्व फोकस, त्यांचा सर्व केंद्रबिंदू तू आणि तूच बनलेला आहेस. आम्ही डिक्लेअर करतो येशूच्या नावात, जाहीर करतो येशूच्या नावात. तू केलाच आहेस म्हणून धन्यवाद. ज्याने हा मेसेज ऐकला त्या प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि त्यांच्या जीवनात तू कार्य कर. सगळी सुराची भावना, दुष्ट विचार, सैतानी विचार सगळे निघून जाऊ दे. राग द्वेष निघून जाऊ दे आणि तुझ्या आत्म्यानं सामर्थ्यानं भर. आणि त्यांच्याकडे तुझं आणि तुझंच कार्य हो. तू कार्य केलंस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन, आमेन.